अमरावती शहर गुन्हे शाखेने आंतरजातीय घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मध्य प्रदेशातून अटक करत मोठी कारवाई केली आहे। या आरोपीकडून अमरावतीसह नागपूर येथील तब्बल 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 18,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांचा तपास करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपराध क्रमांक 342/2026 च्या तपासादरम्यान अशोक प्रतापसिंह शिकलीकर राहणार सिग्नोर तालुका गोगावा जिल्हा खरगोण मध्य प्रदेश हा सराईत घरफोड्या गुन्हेगार असल्याचं समोर आलं। आरोपी विरुद्ध विविध राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो कोणताही मोबाईल फोन वापरत नव्हता। तसेच चारचाकी वाहनाने सतत ठिकाण बदलत असल्याने त्याचा माग काढणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत होतं। गुन्हे शाखेचे विशेष पथक 6 मे रोजी मध्य प्रदेशातील खरगोण येथे रवाना झाले। सलग 6 दिवस दुर्गम भागात शोध मोहीम राबवल्यानंतर 12 मे रोजी सिग्नोर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। पोलीस चौकशीत आरोपीने अमरावती शहरासह नागपूर येथेही घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। उघडकीस आलेले गुन्हे असे की फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे 3 गुन्हे, बडनेरा पोलीस स्टेशन 1 गुन्हा, राजापेठ पोलीस स्टेशन 1 गुन्हा, कोराडी नागपूर शहर 1 गुन्हा। जप्त मुद्देमालामध्ये सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम एकूण किंमत 18,07,500 रुपये जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे अमरावती शहरातील घरफोडीच्या मालिकेचा मोठा छडा लागला असून शहर गुन्हे शाखेच्या कामगिरीची सर्वत्र कौतुक होते।